लोकसभेला भाजपला पाठिंबा देतात आणि महिनाभरात स्वबळावर लढण्याचा नारा देतात। काही लोक करतात एक बोलतात एक। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। पुण्यातील पूरस्थितीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच विसंवाद। पुराला जलसंपदा विभाग जबाबदार असल्याचा मोहोळ यांचा आरोप। तर जलसंपदा विभागाची कोणतीही चूक नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। आमदार अपात्रतेसंदर्भात भरत गोगावलेंची हायकोर्टात याचिका। याचिकेवर तातडीनं सुनावणी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं निर्णय घ्यावा, मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका। पुण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार। पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची लगबग। महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल तसंच तेलंगणातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्याकरता खास पॅनलची निर्मिती। केंद्र सरकारचा पूरबाधित 5 राज्यांकरता 2500 कोटी रुपयांचा प्रकल्प। कोल्हापूर सांगलीत महापुराचा धोका कायम। कोयना राधानगरीतील विसर्गामुळे पंचगंगा कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवर। ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात। पॅरिसच्या सीन नदीपात्रात रंगणार उद्घाटन सोहळा। 128 वर्षात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर रंगणार सोहळा। आणि महिला आशिया कप T20 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांगलादेश आमने सामने। कासारसाई धरण 95.12% भरलं। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। धरणातून 4500 क्युसेक्सनं विसर्ग। पुण्याच्या धरणामधील पाणीपातळीत मोठी वाढ। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 82% पाणी साठा। सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार। जावळी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद। तर पाटण, जावळी आणि महाबळेश्वर मधील 700 कुटुंब स्थलांतरित। वैनगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा। वाशीमध्ये जीव धोक्यात घालून तरुणांची हुल्लडबाजी। जिल्हा प्रशासनाकडे तरुणांवर कारवाईची मागणी। रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच भागातील पूर ओसरला। सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत घट। वर्धाकरांकरता दिलासादायक बातमी। वर्ध्यातील महाकाळी धरण ओव्हरफ्लो। धरणातून धाम नदीत विसर्ग सुरू। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार। पावसामुळे आसना नदी ओव्हरफ्लो। छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर शरद पवार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा। जालना शहरात शिक्षणाकरता विद्यार्थ्यांची कसरत। गांधीनगर भागातील उर्दू स्कूलच्या रस्त्यावर पाणीच पाणी। नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे पुन्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। कार्यकर्त्यांच्या उत्साहाला काय करणार, थोरात यांची प्रतिक्रिया। दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा खड्डा बुजवण्यात येणार। 20 सप्टेंबरपर्यंत भूमिगत पार्किंग खड्डा बुजवणार असल्याची माहिती। नाशिक हिट अँड रन प्रकरणातील 5व्या संशयितास तळोजा इथून अटक। संशयित सुरतमधून अवैध मद्याची महाराष्ट्रात करत होता विक्री। केंद्र सरकार भूतानमधून बटाटा आयात करण्याची चिन्ह। देशात बटाट्याचे दर वाढल्यानं आता बटाट्याची कमतरता भासत असल्यानं केंद्राचा निर्णय। शाळांमध्ये तिथी भोजन उपक्रम राबवण्याकरता दानशूर व्यक्ती शोधण्याचं शिक्षण संचालकांचे आदेश। तर दानशूर व्यक्ती न मिळाल्यास स्नेहभोजनाचा खर्च मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच करावा लागणार।
ऐतिहासिक घोडबंदर किल्ला भाडेतत्वावर देण्याचा ठराव अखेर महापालिकेकडून रद्द. नजरचुकीने ठराव झाल्याचं सांगत आयुक्तांकडून दिलगिरी व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.